ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीमध्ये 6 जणांचा समावेश करण्यात आलाय आणि आज 6 जणांची समिती अहवाल सादर करणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कागदपत्रे तपासली जाणार आहेत आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह स्त्रीरोग विभाग प्रमुख, औषधशास्त्र विभाग प्रमुख, न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख तसंच भूलशास्त्र विभाग प्रमुख, बालरोग तज्ञ विभाग प्रमुख अशा 6 जणांचा या समितीमध्ये समावेश आहे। या अहवालाकडे आपलं लक्ष असेल। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण जर प्रथमतः पाहिलं तर 5 समित्यांचा अहवाल येणार होता, 3 समित्यांचा अहवाल आला, त्यानंतर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं। आता 6 जणांची समिती नेमली गेलेली आहे। आज अहवाल येईल, काय अपेक्षित आहे? श्रद्धा, आज जो अहवाल आहे तो येणार आहे, मात्र या अहवालाचा जो अभ्यास आहे ती ही समिती करणार आहे। यापूर्वी जे अहवाल आलेले होते 3, त्याचं सगळं ड्राफ्टिंग जे आहे ते या सगळ्या समितीसमोर असणार आहे आणि त्यानंतर निष्कर्ष काढण्यात येणार आहे। आता जी ही समिती आहे ती समिती आपण प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की ही जिल्ह्याची वैद्यकीय समिती आहे। ज्या वैद्यकीय समितीच्या अहवालावरतीच रुग्णालयातल्या गैरप्रकारावर गुन्हे दाखल करायचे का नाही हे महत्वाचं काम ठरतं आणि त्यानुसार मग पुढली सगळी प्रक्रिया होते। त्यामुळे आजचा अहवाल अतिशय महत्वाचा आहे। त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रुग्णालय डॉक्टरांवरती काय कारवाई होणार ते पाहणं महत्वाचं आहे। मात्र जो समाजात संताप आहे तो संताप पाहता कारवाई व्हावी अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करतायत। आपणही आता या सगळ्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत। अगदी अत्यंत महत्त्वाचा असा हा अहवाल असणार आहे आणि काय अहवाल येतो याकडे लक्ष असेल। बालाजी, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।